दुसऱ्यासाठी आपण काहीतरी करतोय ना, तर ते आपल्याला झेपण आपण तेवढंच करावं. कारण आपला काहीच स्वार्थ नसताना जीव तोडून कर्तव्य समजून उभं राहतो आणि ज्यांच्यासाठी आपण एवढं करतो ना, तेच शेवटी आपल्यालाच मूर्ख समजतात. आपण आपला चांगुलपणा दाखवला ना, की आपण त्यांना येडं दिसतो आणि बस इथंच आपण चूक करत असतो. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आलेली ही अंगारकी तुमच्या सर्व रखडलेल्या कामांना गती देवो आणि यशाचे नवीन मार्ग खुले करो. हे गणराया, या नवीन वर्षी नवी सकाळ, नवी संधी घेऊन ये. जुने दुःख मागं टाकून नवे स्वप्न पूर्ण करण्याचं बळ दे. कष्टांना यशाची साथ मिळू दे आणि माझ्या प्रयत्नांना नवी दिशा दे. आणि हे वर्ष फक्त बदलायचं नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याचं वर्ष ठरू दे. तुझ्या नामस्मरणाने नवी आशा, नवा विश्वास, नवीन सुरुवात होऊ दे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे मंगळवारचा. आता सकाळी उठून आम्ही बाहेर आलो. त्यानंतर फौजी साहेबांनी सगळ्या गाड्या बाहेर घेतल्या. तोपर्यंत मी हे रांगोळी वगैरे भरून काढलं आणि हळदीचं लेपन केलेलं ते पण भरून काढलं. आणि बऱ्याचशा त्यांच्या कमेंट असतात की तू हळदीचं लेपन कसं काढते, तर ते ओल्या कपड्याने जरा पुसून काढलं ना, ते कपडा पण खराब होतो आणि खूप राडा होतो. त्यामुळे एक छोटीशी सुपली मी घेऊन ठेवलेली, तर त्या सुपलीने ना, त्या ब्रशनी खूप छान प्रकारे ते हळदीचं लेपन काढता येतं, रांगोळी भरता येते. आणि ते हळदीचं लेपन रांगोळी भरून काढल्यानंतर एका ओल्या कपड्याने पुसून काढायचं, तर एकदम छान होतं. आणि उंबरठा पूजन हळदीचं लेपन मी काय रोज नाही करत बरं का. तर ते लाकडाचा उंबरठा असतो ना, रोज जर आपण हळदीचं लेपन केलं ना, तर तो उंबरठा खराब होऊन जाईल आणि एकदम लाल पिवळा होऊन जाईल, तो एकदम खराब दिसन. त्यामुळे रोज नाही करत मी. हळदीचं लेपन एकदा केलं ना मी, ते 3-4 दिवस काढत नाही बरं का, एकदम व्यवस्थित राहतं. कारण मुलांना सवय लागली ना आता ते हळदीचं लेपनावर पाय वगैरे द्यायचं नाही, तर ते जसून तसंच राहतं. फक्त मी रोजची रोज रांगोळी बदलत असते. हा ना, आता ते पानगळती होतीये ना, ते पानं गळून केरीमध्ये पडतेत ना. मग तुम्ही झाडीत नाही कचरा काढत येतोय? झाडीत नाही कचरा बघ ना, डबा किती झाडायला काय मला काय लाज वाटते झाडाय मला नाही लाज वाटत बाई. आपल्या घरात काही लाज आहे? बरोबर लोकांच्या घरी नाही. बरोबर. आपल्या कामाची कसली लाज नाही का. तर आता हे कचरा काढल्यानंतर धुवून घ्यायचंय का? फौजी साहेब आज घरी आहेत, त्यांचं असं हे मेंटेनन्सचं काम चालू झालंय आज. हे पा, हे सुकलेले पानं असे झाडांच्यात पडलेले कसे निघतात आणि ते काढले नाही कसं तरीच वाटत आहे ना, एकदम असं पारुसं पारुसं. हा ना. आता जास्वंदीची कटिंग केली ना हे पा फौजी साहेबांनी, 10-15 दिवस होत आले ना. हा, आता काय फुटायला लागलेत, हे काय लागलेत हळूहळू फुटायला. फुटले थोडं थोडं. पलीकडली जास्त फुटली, पलीकडली जास्त फुटली, ती फुटली जास्त. ही थोडीशी कमी फुटली, पण लागली फुटाय नाही का, ती जास्त फुटली. चला, माझं घरातलं काम राहिलंय थोडं अजून. घेतो तुम्ही धुवून नाही का. वरच्या झाडाला पण आंघोळ घाला जरा, या मोगऱ्याच्या झाडाला, म्हणजे त्याच्यातले सुकलेले पानं जाते नाही का. हा, मारा मला नका भिजू इकडं, म्हणजे झालं. हा, कारण ते जाळीमध्ये ना सुकलेले पानं अडकलेत नाही का, ते निघून जाते. आता माझं सहजच बाहेर लक्ष गेलं, तर हे छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आणि हा बगळा आहे ना पांढरा, हे दोघं खेळत होते बघा. आता तर एखादं मोठं कुत्रा असतं ना, तर त्या कुत्र्याने त्या बगळ्याला खाल्लंच असतं, पण ते छोटंसं पिल्लू होतं ना, त्याच्याबरोबर ते खेळत होतं. आता पतझड चालू आहे थंडीमध्ये, म्हणजे पानांची, झाडांची गळती चालू आहे सध्या. तर ते झाडांच्या असं पाणी मारलं थोडंसं, ते गळणारे पानं ते खाली गळून जातात आणि आता इथून पुढं नवती फुटायला चालू होईल. तर चैत्र पालवी फुटून झाडांना आणि मस्त झाडं होतील आता. आणि झाडांची ग्रोथ पण थांबलेली बरं का, थंडीमध्ये झाडं जास्त फुटत पण नाहीत. थंडीमुळं सगळाच फरक पडतो झाडांच्यावर, जे पान आहेत ते सुद्धा गळून जातात आणि ते फुटत पण नाही व्यवस्थित. आता जशी थंडी कमी व्हायला सुरुवात होईल ना, तसे तसे झाडं फुटवायला सुरुवात होईल आणि चैत्र पालवी फुटून झाडांना. तर एका ताईची सारखीच कमेंट येते की ताई, गुलाबाची कटिंग मला तुम्ही लावून दाखवा, कशी लावता तुम्ही, कसे फुटतात. तर ताई, महिन्यापूर्वीच मी झाडाची कटिंग केली होती गुलाबाच्या ना, जाडसर काड्या राहिलेल्याच नाही येतं
आणि गुलाबाची कटिंग लावायचं म्हणलं ना तर जाडच काडी लागते चांगली, पेन्सिल टाईप म्हणजे पेन्सिलसारखी जाड लागते तरच ती चांगली फुटल्या जाती. तर त्या काड्या राहिलेल्या नाहीत त्याच्यामुळं मी तुम्हाला ते लावून दाखवलं नाही. थोडीशी जाडसर होऊ द्या मग दाखवेन तुम्हाला मी. आणि ताईंनो तुम्हाला कोणाला गुलाबाची कटिंग लावायची असेल ना तर तुम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये लावू शकता. तर हलकी हलकी थंडी कमी व्हायला लागलेली असते, ऊब तयार होते जमिनीमध्ये आणि मग झाडं फुटतात ह्या दिवसामध्ये. आता ह्या दिवसात आहे ना झाडांच्यावर जरा मावा पण पडतं बरं का, छोटे छोटे चाचणं असतात पहा. तर त्यासाठी फौजी साहेब सगळ्या झाडांना आंघोळ पण घालत होते. तर मी आले घरामध्ये आणि माझं काम करायला लागले मी. तर अंगारकी चतुर्थी होती ना, म्हटलं गणपती बाप्पांना अभिषेक पण घालते. तर रोजची देवपूजा पण करून घेतली मी आणि गणपती बाप्पांना अभिषेक घातला. त्यानंतर मस्त असं मंदिर सुशोभित केलं होतं मी, देवांचा शाळशृंगार पण केला होता. तर सगळं आवरायचं म्हणलं ना मंदिरातलं 1.5-2 तास तर आरामशीर लागत आहेत बरं का. तर देवांना काही उजळवलं नाही मी, फक्त आंघोळ्या घातल्या देवांना आणि त्यांना स्थान देऊन मस्त पूजा करून घेतली. आपल्या टेरेसवरती गुलाबाला फुलं आलते ना तर ते आणले मी. त्यानंतर चाफ्याला तर भरपूर फुलं असतात बरं का, मंदिर सगळं गच्च भरतं चाफ्याच्या फुलांनी. तर चाफ्याचे फुलं आणि गुलाबाचे फुलं भरपूर झाले होते. तर मग गणपती बाप्पांना अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना मस्त तांदळावरती स्थान दिलं, हळदी कुंकू अक्षदा फूल वाहिलं, गणपती बाप्पांची पूजा झाली. तर पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना मी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला फक्त, कारण काही बनवलेलंच नव्हतं ना, म्हणलं खीर वगैरे काहीतरी बनवलं ना मग नैवेद्य दाखवन. तर तुम्ही बघू शकता अशी पूजा केली होती बरं का. तर थोड्या वेळापूर्वी आम्ही टेरेसवरती गेलतो चंद्र उगवले की नाही पाहायला, पूजा करायला. तर चंद्रवरती आलाच नव्हता कारण बिल्डिंगमध्ये ना, बिल्डिंगमुळे लवकर तो चंद्र उगवला की नाही दिसतच नाही. तर परत खाली आलो आणि आता परत वरती चाललो. आता परत चंद्रवरती आलं झालंय ना. चलो तर आता धूप हे ताट इथंच ठेवून गेलते मी आणि धूप ती आता विजली असेल त्याच्यामुळे पुन्हा आता धूप लावून आणली. मला वाटलं दिवा पण विजला असेल पण दिवा नाही विजला, तसाच हे काय ताट बनवून आणलं होतं. तर हे चंद्र उदय झाला होता, चंद्र बराचसा वरती आलेला होता. तर चंद्रपूजेमध्ये ना चंद्रदेवांना पाणी म्हणजे अर्घ्य अर्पण करणे खूप महत्त्वाचं मानलं जातं. जसं की आपण सूर्यदेवांना अर्घ्य देतो ना तसंच आपण चंद्रदेवांना सुद्धा अर्घ्य द्यायचा असतो. विशेष म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी किंवा करवा चौथ पौर्णिमा असते ना त्या दिवशी आपण चंद्रदेवांना पाण्याचा अर्घ्य द्यायचा असतो. त्यानंतर दुधाचा पण अर्घ्य दिला तर चालतो, दुधाचा नैवेद्य ठेवायचा असतो. आणि दुधाचा नैवेद्य आपण चांदीच्या लोट्यामध्ये ठेवलं तर खूपच चांगलं बरं का. आणि पाण्याचा अर्घ्य देताना किंवा दुधाचा नैवेद्य ठेवताना आपण चंद्रदेवांचा मंत्र म्हणायचा असतो, ज्यामुळे आपल्या मनाला शांती, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असते. चंद्रदेवांचा मंत्र आहे ओम सो सोमाय नमः. आणि चंद्रदेवांना आपण जेव्हा अर्घ्य देतो किंवा सूर्यदेवांना अर्घ्य देतो ना तेव्हा पाण्याची धार जमिनीवर पडन एवढी काळजी आपण घ्यायची. आता चतुर्थीच्या दिवशी चंद्रपूजन का केलं जातं, कारण या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊन त्याला अर्घ्य दिल्याने गणपतीची कृपा मिळते असं म्हणतात. मानसिक त्रास दूर होतो आणि शरीराचे आरोग्य सुद्धा सुधारते. तसंच चतुर्थीला चंद्र पाहिल्याने आपल्याला मिथ्या दोष लागल्याने तो सुद्धा दूर झाला जातो. म्हणजे मिथ्या दोष म्हणजे खोटा आळ कोणी घेतला ना आपल्यावर तर तो दूर झाला जातो. तर चंद्रदेवांना मी अर्घ्य दिला, नैवेद्य ठेवला, धूपदीप दाखवलं. तर चंद्रदेवांची पूजा झाल्यानंतर फौजी साहेबांच्या पण मी पाया पडले. आपल्या या वेड्या मनाला दुःखात सुद्धा हसता आलं पाहिजे आणि मनाच्या कोपऱ्यात फक्त अतूट विश्वास पाहिजे. हरवलेलं मन जिंकता आलं पाहिजे आणि खरंच ह्या मनाला जपणारं एकतरी असं वेडं मन पाहिजे आणि माझ्या या वेड्या मनाला माझे फौजी साहेब जपतात. तर आकाश पण आला होता वरती, मी चंद्राचं पूजन करत होते ना त्यावेळेस. तर चंद्रदेवांची पूजा झाली, आता जेवण करायचं ना. तर चला आता उपवास सोडतोय आम्ही, जेवण करतो. दादा आला का सागर? तर हे पहा जेवण खावणं झालेत. फौजी साहेब मस्त येऊन बसलेत बेडवरती, झोपायची तयारी आहे. पण मी आता थोडासा व्हिडिओ एडिट करते त्यानंतर झोपते. तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.
व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.